यस, फायनली आय एम हिअर इन माय होम टाऊन. मी आता सध्या पोचलेलो आहे इथे आमच्या तालुक्याला. थोड्या वेळात मला घ्यायला दादा येतं. नंतर मग गावाकडं जाईन इथनं. मग नंतर गाव, मी निवांत सगळं. दाबले दाबायच फक्त चालू करावं लागतेच. लावायचं काय लावायचं आता मला असं वर वर घ्यायचं. काय लावायचं नाही तर तुम्हाला जर काय दुसरं तुम्हाला जर पाहिजे असलं तर इथं इथं दाबायचं. इथं का इथं कोपऱ्यात इथं दाबलो का बोला. इथं का पाहिजे तुम्हाला तिच्या माईक बोला. इंदुरीकर महाराज कीर्तन. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डे 2 ऑफ डेली व्लॉगिंग. आजचा दिवस दुसरा आहे. मी जसं जसं डेली व्लॉगिंग करतो तसंच मला बरेच कन्सेप्ट माझ्या क्लिअर होतात. जसं की मला क्रिएटिव्हली विचार करण्याची थॉट प्रोसेस वगैरे आणि विचार करण्याची पद्धत किंवा नवीन काही मी कॅप्चर करू शकतो. नवीन काही गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो. कोणत्या नव्या पद्धतीने मी तुम्हाला गोष्टी नव्या पद्धतीने दाखवू शकतो. किंवा हे फक्त झाड आहे, ह्याला वेगळ्या पद्धतीने कसं तुम्हाला दाखवू शकतो. हे फक्त एक माती आहे, हे फक्त एक चूल आहे, किंवा अशा अनेक गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसे दाखवू शकतो. त्यामध्ये सिनेमॅटिक्स इफेक्ट कसे ॲड करू शकतो याचा मी हळूहळू प्रयत्न करतोय. आणि व्लॉग्स थोडेसे आणखी एनहान्स करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि हळूहळू डे वाईज ते एनहान्स सुद्धा होत जाईल. तुम्हाला ते दिसत असेल सुद्धा. सबस्क्राईब करा. मग आता वाजले 10:15 आणि थोडंसं माझं काम होतं शेताकडे, त्यामुळे मी शेताकडे आलो होतो. आणि तेवढं काम निपटून मग मी घरी परत जाणार आहे. घरी जाऊन मग मस्तपैकी आंघोळ करेन. आंघोळ करून थोडंसं निवांत बसेल काहीतरी करत. काय नाही, व्लॉग खूप सुंदर असणार आहे. व्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. कमेंट्स पण करा. हल्ली खूप जण कमेंट्स करतात, 2-3 जणच कमेंट्स करतात आणि त्यामध्ये पण ते इमोजीस टाकतात. ते इमोजीस टाकणं जरा कमी करा. त्यापेक्षा जरा थोडंसं व्लॉग कसा वाटला किंवा काय नवीन पद्धतीने करता येईल किंवा काय एलिमेंट्स ॲड करता येईल, कसं नवीन काय करता येईल, काय काय आवडते काय ना आवडते, हे सगळं सांगा. ते इमोजीस टाकून काहीच इम्प्रूव्हमेंट होणार नाही आहे. मला पण बरं वाटत नाही आहे. ते थोडंसं जरा डिस्क्रिप्ट करा. इमोजी टाकणं थोडंसं बंद करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. हे इमोजीस टाकणं बंद करा म्हणून कमेंट्स करणंच बंद करू नका. कमेंट्स करा पण चांगले चांगले असे थोडेसे डिस्क्रिप्ट करा, म्हणजे थोडंसं एनकरेज करा मला. बाकी काय नाही, व्लॉग पूर्ण बघा आणि व्लॉग खूप सुंदर असणार आहे. व्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. बाय. तिकडे रे. आज काही स्पेशल बटाट्याची भाजी, वरण, चिरलेली कैरी, भात, चपाती, गाजर,
कोथिंबीर आणि दही, आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. वेलकम बॅक गाईज. दुपारी निवांत थोडंसं झोपलो मी, एक पॉडकास्ट बघत होतो आणि तो बघतच मला मग झोप लागली. झोपलो निवांत आणि आत्ता उठलो मी संध्याकाळी. फ्रेश वाटते, खूप असं एनर्जेटिक फील होते. आणि आत्ता चहा पिला मी, थोडंसं मस्त एकदम फ्रेश वातावरण पण झालेलं आहे. संध्याकाळ झाली आहे, 6-6:30 वाजलेत मस्त. आणि आता खूप दिवस झाले मी अकाउंटवरती वेडागवीच्या कविता पण टाकली नाही, एक रील पण पोस्ट केली नाही. तर म्हणलं आज एखादी कविता, एक रील पोस्ट करूयात, शूट करूयात. त्यासाठी मग मी शूटसाठी चाललो आहे. असंच इकडे घराच्या मागे एक असं एक शेत आहे, तिथेच मी कधी कधी शूट वगैरे करतो, रील वगैरे. तिथेच एक शूट करून लगेच मग आवरूयात आणि मग लगेच घरी जाऊन मग लगेच चेंज करून लगेच शेताकडे जाऊयात. कारण शेताकडं संध्याकाळी जाणं हे मस्त आहे. थोडंसं वातावरण पण असतं आणि धारा वगैरे काढायच्या असतात, त्यामुळे जायला लागेल. गाईला सोडून वासराला कसं दूर जावं वाटतंय, होय तर मित्रांनो, आजचं रुटीन मस्त झालं. आज मी बरंच काही शिकलो. थोडंसं मला कलर ग्रेडिंग आज शिकायची होती आणि टायपोग्राफीबद्दल थोडीशी थेअरी शिकायची होती. आज मी कलर ग्रेडिंग शिकून घेतली दाविंचीमध्ये, कशी करायची ते. पण ते मला कॅपकटमध्ये थोडंसं यूज करता येईल वाटतं मला, कारण थोडेसे फिल्टर्स आणि इफेक्ट्स थोडेसे आणि थोडीशी कलर ग्रेडिंग मॅप आपला कलर ग्राफ वापरला तर होऊन जाईल आय थिंक. कारण हां, माहिती आहे मला की दाविंची कुठं आणि कॅपकट कुठं, पण ठीक आहे, मी थोडंसं इम्प्लिमेंट करू शकतो. आणि ते आता पुरतं तरी सफिशियंट आहे. नंतर जेव्हा आपण अपग्रेड करू, नंतर जेव्हा आपण अपग्रेड वगैरे करू, तेव्हा आपण दाविंची वापरू शकतो. आणि तेव्हा अशी क्रेझी लेवलची एडिटिंग मी तेव्हा करेल. आणि तो पण मी शिकेल सुद्धा बरंच काही. तर आज मी टायपोग्राफी शिकली आणि थोडीशी कलर ग्रेडिंगबद्दल पण थोडंसं शिकलं. थोडासा तो कलर ग्राफ शिकला मी. तर तेवढंच थोडंसं मी डे बाय डे इम्प्लिमेंट करत राहीन. आणि आज मी बरेच थोडेसे म्युझिक्स एक्सप्लोअर केलेत. क्लासिकल इंडियन असो किंवा पॉप म्युझिक असो किंवा इन्स्ट्रुमेंट्स असो विविध, जे थोडेसे हाईप करतात, म्हणजे थोडेसे जरा व्लॉगला बॅकग्राऊंड म्युझिक देतात. मस्त असे पॉप जे कॅफेज वगैरेमध्ये असतात तसे थोडेसे म्युझिक एक्सप्लोअर केले. आणि 2-3 क्लासिकल टाईपचे पण म्युझिक मी डाउनलोड करून घेतलेत, की जे थोडीशी असा जेव्हा मी थोडासा इमोशनल टाईप किंवा असे थोडेसे डिवोशनल टाईप जेव्हा सीन्स असतील तेव्हा मी ते यूज करतो. ते तर तुम्हाला माहितीच आहे, पण ते खूप फरक पडतो त्यामध्ये. व्लॉग्स खूप असे डिवोशनल आणि खूप प्युअर बनतो, त्यामुळे फील येतो खूप चांगला. ते पण भारी आहे. आणि आज एवढं मी शिकलं आणि आजचा दिवस खूप चांगला होता. मी आज खूप भारी जेवण केलं, मस्त जेवण केलं आणि मस्त झोप लागली मला. हे पण खूप आणि आजचा खूप दिवस प्रोडक्टिव्ह होता. समय रॅना जसं म्हणतो तसा खूप प्रोडक्टिव्ह होता, चांगला होता. झोप चांगली झाली, जेवण चांगलं झालं. बाकी आजचा दिवस खूप चांगला होता. भेटूया नेक्स्ट डेला. ओके, इफ यू आर स्टील वॉचिंग दिस, लव यू गाईज अँड बाय बाय.